जीवनाकडे पाहण्याची नवीन दृष्टी या ग्रंथातील सद्गुरू श्री वामनराव पै यांचे विचार. विषय शिक्षण. शिक्षण या शब्दाची फोड शिक आणि क्षण अशी होते. याचाच अर्थ असा की माणसाने क्षणाक्षणाला शिकत राहायचे असते. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की या वस्तुस्थितीची माणसाला जाणीव झालेली दिसत नाही. शाळा कॉलेजांतील शिक्षण पूर्ण झाले की आता शिकायचे काही उरले नाही असे सामान्य लोकांना वाटत असते. त्याचप्रमाणे काही लोकांना थोडेफार ज्ञान संपादन केल्यानंतर आपण फार मोठे ज्ञानी झालो असे वाटू लागते. वास्तविक जन्मापासून मरेपर्यंत माणसाचे शिक्षण संपत नसते. इतकेच नव्हे तर मेल्यानंतर तो पुन्हा जन्माला येतो ते सुद्धा शिकण्यासाठीच. क्षणाक्षणाला शिकत राहणे यालाच खऱ्या अर्थाने जीवन म्हणतात. श्री दत्तात्रयाने 24 गुरु केले असे सांगतात. वास्तविक 24च काय, पण जगातील प्रत्येक वस्तू, प्राणी व व्यक्ती ही गुरु समान असते. कारण त्यांच्यापासून माणसाला काही ना काही शिकता येते. शिकण्याची दृष्टी मात्र असली पाहिजे. हिंदू धर्मात परमेश्वर सर्वव्यापी आहे असा सिद्धांत आहे. याचे प्रमुख कारण हेच होय. जमिनीवर उभे असलेले सर्व वृक्ष खूप काही शिकवितात. स्वतः उन्हातान्हात उभे राहून ते इतर प्राण्यांना सावली देतात व स्वतः निर्माण केलेली फळे स्वतः न खाता ते इतरांना देत असतात. अशा वृक्षांना कापणे, तोडणे म्हणजे परमेश्वराच्या दरबारात फार मोठे पाप करणे असून त्या पापाचा महाताप माणसालाच भोगावा लागतो. मोठे मोठे डोंगर आणि पर्वत म्हणजे जणू काही तपश्चर्येला बसलेले महान ऋषीच होत. हे डोंगर पर्वत आपल्या अंगावर वृक्षांना निर्माण करतात, अनेक प्राण्यांना आश्रयस्थान देतात व पावसाला, पर्जन्याला आमंत्रित करतात. कृतज्ञतेने या डोंगर पर्वतांकडे पाहणे व त्यांच्याकडून माणसांनी काही शिकणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे समुद्र, नद्या, झरे यांच्याकडून पुष्कळ काही माणसाला शिकण्यासारखे असते. तीच गोष्ट सर्व प्राण्यांच्या बाबतीत आहे. प्रत्येक प्राण्याचे जर नीट निरीक्षण केले तर त्यांच्याकडून माणसाला शिकता येते. माणसाच्या बाबतीत सुद्धा असाच प्रकार आहे. जगातील प्रत्येक माणूस, मग तो पोर असो किंवा थोर असो, त्यांच्याकडून काहीतरी शिकता येण्यासारखे असते. विद्वान माणसाकडून जसे ज्ञान शिकता येते तसेच व्यसनाधीन झालेल्या माणसाकडून सुद्धा खूप काही शिकता येते. दारू पिऊन गटारात लोळणारा माणूस इतरांना टाहो फोडून सांगत असतो की मित्रांनो, दारू पिऊन माझे जीवन मी उद्ध्वस्त केले व संसाराचे धिंडवडे काढले, तसे तुम्ही तरी करू नका. गर्द सेवन करून ज्याची गर्दन मृत्यूने आवळलेली आहे व ज्याने आपल्या शरीराचे पार मातेरे व पोतेरे करून सोडलेले आहे, तो सर्व जगाला ओरडून सांगत असतो की तुम्ही चुकून सुद्धा ही किंवा गंमत म्हणून सुद्धा किंवा कसल्याही प्रकारच्या मित्राच्या भिडेस्तव गर्दला स्पर्शसुद्धा करू नका. जुगार मटका खेळणारे लोकसुद्धा लोकांना बजावून सांगतात की तुम्ही आमच्यासारखे जुगारी बनून संसार उद्ध्वस्त करू नका. थोडक्यात जीवनात शिकण्यासारखे खूप असते व आयुष्यातील शेवटच्या क्षणापर्यंत शिकायचेच असते. किंबहुना शिकण्यासाठीच जीवन असते. हे प्रत्येक माणसाने लक्षात ठेवणे आवश्यक आहे. म्हणून शिक्षणाचे महत्त्व ज्यांना खऱ्या अर्थाने समजले व क्षणाक्षणाला जे शिकत राहिले त्यांच्या जीवनात प्रत्येक क्षण हा आनंदाचा सण असतो असा अमृतानुभव त्यांना प्राप्त होत असतो. विठ्ठल विठ्ठल. जय सद्गुरू. जय जीवन विद्या.